संगमनेरमध्ये अत्याधुनिक फजल सोनोग्राफी क्लिनिकचा भव्य शुभारंभ। तर तज्ञ रेडिओलॉजी डॉक्टर मोहम्मद रजा शेख यांच्या रूपाने संगमनेरकरांना मिळाली फेटल मेडिसिनची विशेष सुविधा। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती वैद्यकीय क्षेत्रातली। प्रेक्षकांनो, शहरातील मोगलपुरा या मध्यवर्ती भागात अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज अशा फजल सोनोग्राफी क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रसिद्ध डॉक्टर श्री NS शेख यांच्या हस्ते आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या क्लिनिकचे लोकार्पण करण्यात आले आहे। या सोहळ्याला माजी उपनगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे चेअरमन श्री गनियाजी शेठ, माजी उपनगराध्यक्ष श्री इसाक खान सरदार खान पठाण, उपनगराध्यक्ष श्री नूर मोहम्मद पीर मोहम्मद शेख, माजी नगरसेवक रिजवान अब्दुल वाहिद शेख उर्फ मंत्री सलीम हाजी, पाणी पुरवठा सभापती मुजीब खान उर्फ लालाबाई, गप्पारबाई शेख, मॉडर्न फुटवेअर नगरसेवक जावेद पठाण, नगरसेविका सरोजना पगडाल, संजय पगडाल, शिवसेना नेते मुजीबबाई शेख, श्री अमजद पठाण, श्री हाफिजबाई शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रेक्षकांनो, उच्च शिक्षित आणि अनुभवी तज्ज्ञ क्लिनिकचे संचालक डॉक्टर मोहम्मद रजा शेख रेडिओलॉजिस्ट यांनी आपले वैद्यकीय शिक्षण MBBS लोणी येथील प्रवरा वैद्यकीय संस्थेतून PMT पूर्ण केले आहे। त्यानंतर त्यांनी पुणे येथून रेडिओलॉजीचे शिक्षण आणि मुंबई येथून फिटल मेडिसिनचे विशेष प्रशिक्षण घेतले। विशेष म्हणजे त्यांनी UK चेस्ट सोनोग्राफी फाउंडेशनमधून फिटल मेडिसिनचे उच्च शिक्षण पूर्ण केले असून पुणे येथील नामवंत रुग्णालयात ते तब्बल 4 वर्ष म्हणजेच दीर्घ अनुभव घेतला आहे। क्लिनिकमध्ये गर्भस्थ बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली फेटल मेडिसिन तसेच ही विशेष सेवा उपलब्ध आहे। यामध्ये बाळाच्या सुरुवातीच्या वाढीची आणि जनुकी दोषांची अचूक तपासणी, बाळाच्या अवयवाची सविस्तर तपासणी केली जाईल। पोटाचे विकार व इतर सर्व प्रकारच्या सोनोग्राफी चाचण्या करण्यात येणार आहे। या प्रसंगी संगमनेरमधील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून डॉक्टर रजा शेख यांना शुभेच्छा दिल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर GP शेख, डॉक्टर सुधाकर पेटकर, डॉक्टर वाजिद शेख, डॉक्टर अहमद बेग, डॉक्टर अब्रार मिर्झा, तर डॉक्टर ताज तांबोळी, डॉक्टर इरशाद पठाण, डॉक्टर दानिश खान पठाण, डॉक्टर साकिब बागवान, डॉक्टर नाझीम खतीब, डॉक्टर अझर मिर्झा, डॉक्टर तौसीफ तांबोळी, डॉक्टर संदेश गीते, डॉक्टर आलिया नगरी, डॉक्टर सजदेव, डॉक्टर अनूप खर्डे, डॉक्टर रेहान पठाण, डॉक्टर प्रसाद रसाळ, डॉक्टर अमर रसाळ, डॉक्टर अंकुश अरोटे, डॉक्टर संकेत ताजने, डॉक्टर अर्जुन पोकळे, डॉक्टर जयप्रकाश खैरनार आणि डॉक्टर फयाज बेग यांसह सिकंदर शेख सेवा एक्सरे, हाजी रमजान पठाण, सलीम शेख हॉटेल लक्ष्मी, नजीर फिटर तांबोळी, शिवसेना शहर प्रमुख फैसलभाई सय्यद यांनी उपस्थित राहून डॉक्टर रजा शेख यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। प्रेक्षकांनो, अचूक निदान आणि दर्जेदार सेवा हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे सांगत संगमनेर व परिसरातील नागरिकांनी या अत्याधुनिक सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन क्लिनिकच्या वतीने करण्यात आले। सदर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहे। बघा न्यूज NMPच्या माध्यमातून। संगमनेर शहरामध्ये सरुद्दीन हॉस्पिटल डॉक्टर NH शेख आणि GS शेख या दोघा बंधूंनी या ठिकाणी सुरू केलं। संपूर्ण कुटुंबामध्ये त्यांचे 5 बंधू आहेत। कुणी इंजिनियर आहे, कुणी डॉक्टर आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात। परंतु आज आपल्या संगमनेर शहराच्या वैभवामध्ये आणि आरोग्य सेवेमध्ये भर घालणारं आपल्या देवी गल्ली या ठिकाणी ते 34 वर्षापूर्वी सरुद्दीन हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी अनेक मोठ्या नेत्यांच्या, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या शुभ हस्ते आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते, डॉक्टर सुधीर तांबे यांच्या शुभ हस्ते हे झालं। 34 वर्षाची प्रदीर्घ अशी सेवा या NS शेख आणि GS शेख या बंधूंनी या ठिकाणी केली। आता मोहम्मद रजा डॉक्टर GS शेख यांचे सुपुत्र या ठिकाणी स्पेशल म्हणजे सोनोग्राफीचे एक वेगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट बनून या ठिकाणी आलेले आहेत। प्रिटन मेडिसिन म्हणून आता हे सोनोग्राफीचे खूप मशीन आहेत आपल्या गावामध्ये।
परंतु हे प्रिटर्न मेडिसिन हे अत्याधुनिक प्रकारचं आणि मोठ्या सोनोग्राफी या गर्भातील दोष आणि एक बारीक बारीक गोष्टी आपल्या शरीरामधल्या या सोनोग्राफी मधनं कळणार आहे असे मोहम्मद रजाक हा आता येतं आगमन झालेलं आहे त्याचं आणि खूप चांगली प्रॅक्टिस या सर्व बंधूंची तर आहे. GS शेख आता आमचे GS शेख हे आता हाजला गेलेले आहेत ते त्यामुळे इथं नाही आहेत, परंतु बंधू NS शेख आणि सर्व बंधू आणि सर्व कुटुंबातील मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या थोरात साहेबांच्या वतीने, डॉक्टर सुधीर तांबेंच्या वतीने, त्याप्रमाणे आमदार सत्यजित तांबेंच्या वतीने, डॉक्टर जयाताई, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मोहम्मद रजाक याला मनपूर्वक शुभेच्छा देते. म्हणजे खूप लोक आजारी पडू नये असं नाही, पण तुझा रिपोर्ट चांगला असावा, तुझ्याकडे चांगली गर्दी व्हावी आणि चांगल्या प्रकारची एक सेवा तुझ्याकडनं चांगली समाजाला मिळावी अशी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आज यहाँ पर हमारे मोहम्मद रजा इनके हॉस्पिटल का, सोनोग्राफी के हॉस्पिटल का उद्घाटन ओपनिंग हुआ है। ये जो सोनोग्राफी के माध्यम से एक नया यहाँ पर बहुत ज़रूरी था, वो काम आज यहाँ पर इन्होंने किया है। मैं सबसे पहले तो हम तमाम समाज नहीं बल्कि पूरे संगमनेर वासियों की जानिब से उनका इस्तकबाल करता हूँ और अल्लाह की बारगाह में दुआ करता हूँ कि अल्लाह ताला इनके हाथ में शिफा दे और इनसे कौम को और संगमनेर शहर के लोगों को फैज़याब करे। ये हॉस्पिटल की जो बुनियाद है हमारे नाजिम भाई, डॉक्टर नाजिम साहब, इनके अब्बा सदरुद्दीन साहब, मरहूम सदरुद्दीन नाम से जो यहाँ पर दवाखाना स्टार्ट जो हुआ था, उसके वो जो एक छोटा झाड़ जो लगा था, आज उस झाड़ के रूप से, आज उस झाड़ के माध्यम से एक बड़े बड़े टहनियाँ यहाँ पर जो लगी है वो आज हमको देखने को मिल रही है। मैं जब मैंने इनका जो हॉस्पिटल का जो उद्घाटन हुआ था जब से, तो अभी उनके जो बच्चे उनके हॉस्पिटल के भी उद्घाटन को हम लोग यहाँ है। एक हमारी एक बहुत बड़ी हमारे तकदीर की बात है समझना। तो इन्होंने जो मेहनत की, सदरुद्दीन जो मरहूम सदरुद्दीन साहब जो थे, इन्होंने बच्चों को होनहार बनाया, पढ़ाया, डॉक्टर बनाया और संगमनेर शहर के अंदर जो कौम की खिदमत करने के लिए उनको उपलब्ध करके दिया, ये बहुत बड़ी बात है। उसके साथ में उन नाजिम भाई, गयासुद्दीन भाई और उनके जो भाई लोग हैं सब ये सीखे हुई फैमिली है, बड़ी फैमिली है, इसमें इंजीनियर भी है, डॉक्टर भी है। तो इन्होंने जो है तो ये पायदा आखिरी तक जो चलाते रखा और आज जो है एक सोनोग्राफी की जो बात है ये बहुत बड़ी बात है। यहाँ पर जो उसकी बहुत जरूरत थी संगमनेर शहर और खास करके इस एरिया के अंदर, इस भाग के अंदर, यानी नाजिम डॉक्टर साहब के जो पास है सब लाइन के काम है, तो ये एक उसमें भर गिरी। मैं इनके जो काम को मैं अपने अल्लाह की बारगाह में दुआ करता हूँ कि इनके हाथ से हमारी कौम की खिदमत हो, हमारे संगमनेर शहर की खिदमत हो, पूरे संगमनेर शहर की खिदमत हो, ये मैं अल्लाह की बारगाह में दुआ करता हूँ। और उनको मैं और मेरे सब दोस्त बिरादर और रिश्तेदारों की जानिब से उनको मुबारकबाद पेश करता हूँ। अस्सलाम वालेकुम। आज हमारे भाई डॉक्टर मोहम्मद रजा इनके सोनोग्राफी सेंटर का आज जो इफ्तिताह हुआ है, मैं अपने हाजी परिवार की ओर से और साथ ही साथ हमारे नेता आमदार बाला साहेब थोरात और सत्यजीत तांबे इनकी तरफ से मुबारकबाद देता हूँ। साथ ही साथ एक बात बोलना चाहूँगा, जब मैं छोटा था तो मेरे लाइफ में मैंने पहला डॉक्टर जो देखा था वो डॉक्टर नाजिम थे, जो मेरे को समझता आज तक पहले डॉक्टर मैंने उनको देखा। हमारे नाजिम साहब के अब्बा मरहूम सदरुद्दीन दादा, इन्होंने जो बच्चों को शिक्षण दिया है उसके माध्यम से आज संगमनेर में ये नाजिम डॉक्टर की जो फैमिली है ये काफ़ी पढ़ी लिखी और डॉक्टर, इंजीनियर, जैसे इसाक चाचा ने बताया, हर टाइप का बच्चा इनका पढ़ा हुआ है और ये माशरे की खिदमत करते हैं। मैं अल्लाह ताला से दुआ करूंगा कि अल्लाह ताला इनके हाथ से समाज की सेवा ले और साथ ही साथ इनको तरक्की भी दे। और ऐसे मुस्लिम समाज में जो ज़रूरत थी सोनोग्राफी सेंटर की, वो हमारे डॉक्टर मोहम्मद रजा के ज़रिए से आज पूरी हुई। साथ ही साथ हमारे यहाँ फयाज बेग खड़े, इनके भी फर्जंद अभी डॉक्टर बन गए।
डॉक्टर अबरार भी थे जब से। माशाल्लाह संगमनेर के बहुत मुस्लिम नौजवान जो डॉक्टर बने, मैं सबको तहे दिल से मुबारकबाद देता हूँ और अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि मुस्लिम समाज ऐसी ही शिक्षण में तरक्की करे। आज मोहम्मद रज़ा इनके सोनोग्राफी सेंटर का उद्घाटन हुआ है और नाजिम साहब के शुभ हाथे हुआ है। सोनोग्राफी सेंटर ये संगमनेर में मेरे ख्याल से अभी 20-25वां है और अब ये जो दौर है ये दौर सुपर कंसल्टेंट का आया हुआ है। यानी पहले डॉक्टर हुआ करते थे, फिर कंसल्टेंट थे और अब सुपर कंसल्टेंट आ रहे हैं। हमारे जो मोहम्मद रज़ा है तो इन्होंने फिटल मेडिसिन यानी जो बच्चा पेट में रहता है तो उसमें क्या क्या खराबी रहती उसकी खास स्पेशल ट्रेनिंग लेकर वो इस संगमनेर में आगमन हुआ है उनका। और ये एक ख़ास बात है कि इस काम के लिए जो पेशेंट जो ज़रूरतमंद थे तो उनको पूना, बम्बई या तो नासिक जाना पड़ता था। तो यकीनन उनकी ये जो मेहनत है, ये जो डायग्नोसिस सेंटर उन्होंने जो निकाला है, ये डायग्नोसिस सेंटर इंशाल्लाह बहुत बहुत कामयाब रहेगा और लोगों को, हर समाज को यहाँ पर उसकी अच्छी सुविधा उपलब्ध उन्होंने कराई। इसलिए मैं उनका ख़ास तौर से आभार प्रकट करता हूँ और मेरे जानिब से उन्हें खास शुभेच्छा देता हूँ। आज खऱ्या अर्थानं ही आनंदाची बाब आहे। शेख फॅमिलीतला मी एक सदस्य असून आमच्या मामांनी जे एक मोठं विशाल कल्पवृक्ष आमच्या आजोबाच्या हाताने जे लावलंय, खरं पाहता त्या वृक्षाच्या अतिफांद्या ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विविधतेने, आपण ज्याला म्हणू विविधतेने नटलेल्या सुजलाम सुफलाम अशा झालेल्या आहेत। आणि मी सुद्धा शाळेत असताना या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे, गोळ्या देण्याचं काम केलेलं आहे। तर आम्हाला अभिमान असा वाटतो का प्रत्येकाने, प्रत्येक समाजातील कुटुंबाने या आमच्या शेख फॅमिलीचा आदर्श घ्यावा आणि मुलांना काय शिकवलं गेलं पाहिजे, त्यांच्या हातातून समाजाची कशी समाजसेवा झाली पाहिजे, या खऱ्या अर्थानं आमच्या या शेख फॅमिलीकडून सर्व समाजाच्या लोकांनी बघितलं पाहिजे। कारण या हॉस्पिटलमध्ये जेव्हा सुरुवातीला मोमिनपुरामध्ये या हॉस्पिटल मामाच्या माध्यमातून तिथं सुरू असताना विशेषतः ग्रामीण भागातले जे पेशंट होते ते एक आदरतेने मामाच्या हॉस्पिटलला यायचे आणि रडत यायचे आणि हसत जायचे। कारण मामानी कधी पैशाची लालसा कधी केलेली नाही। पेशंटकडे पैसे असो नसो, ते पेशंट फक्त बरं झाला त्याच्यात त्यांचं समाधान होतं। तर आज परमेश्वर अल्लाने त्यांचे हे खरं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मी आमच्या सर्व समाजातील ज्येष्ठ नगरसेवक असतील, आमचा मित्र परिवार असेल, विविध राजकीय संघटनेतील पदाधिकारी असतील, त्यांच्या वतीने या शेख परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो। डॉक्टर रजांचं खरं वास्तविक पाहता हे सुरुवातीपासून हुशार आणि एक उत्तम पैलूतील हे विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांची खरी ही पराकाष्ठा आहे का एक सोनोग्राफी सारखं, जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितले, फिटल मेडिसिनचं शिक्षण घेऊन सोनोग्राफीची एक सुरू जी केली ही खरं अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे। कारण आपण बरेचसा पाहतो का मुस्लिम समाजामध्ये सोनोग्राफी करायची ठरली तर थोडे त्याच्यामध्ये शर्यती बऱ्याचशा काही धर्मामध्ये काही लिहिलेल्या ज्या लिखित आहेत त्या हिशोबाने आज या समाजाचं, मुस्लिम समाजामध्ये हे पहिलंच सुरू होतंय। तर मी डॉक्टर रजा व डॉक्टर नाजिम यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना आमच्या सर्व इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो, थांबतो। आणि आमचे मित्र नाजिम शेख यांचे चिरंजीव पुतणे जे गियासुद्दीन शेख यांचे चिरंजीव यांनी एक फार मोठं अशा प्रकारचं हे MBBS आणि DMRE केलेलं आहे, जे अतिशय तसं पाहिलं तर अतिशय अवघड अशा प्रकारचा हा कोर्स आहे। आणि त्यातल्या त्यात फिटल मेडिसिनमध्ये हे सोनोग्राफी करणं हे अतिशय अवघड अशा प्रकारचं काम आणि ते शिकलेत। ते संगमनेर सारख्या या गावामध्ये येऊन त्यांनी आपल्या संगमनेरकरांची सेवा करण्यासाठी हा फार मोठा एक वसा उचललेला आहे। तर या प्रसंगी त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी याची एक ग्वाही देतो आणि त्यांना आम्ही आमच्या मनापासून सपोर्ट करू याबद्दल मनामध्ये शंकाच नाही।
कळलं का? कारण काय संगमनेर सारख्या देवी गल्ली सारख्या ठिकाणी त्यांनी हे जे उभारलंय हे खरोखर स्तुत्य आहे. कारण आजकाल तुम्ही पाहिलेलं आहे की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं जमाना आलेला आहे आणि या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचं हे खरं म्हणजे मल्टी स्पेशालिटीचं हे काम आहे. पण तरी सुद्धा तुम्ही इथे इंडिव्हिज्युअली सुरू करता याबद्दल राजा तुमचं खरं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि आजकालच्या ह्या काय ज्याला टग अँड टाय फाईटमध्ये म्हणजे ज्याला काय म्हणतात अतिशय रेस आहे आणि या रेसमध्ये आपल्याला टिकायचं असतं तर आपली क्वालिटी महत्वाची, क्वांटिटीपेक्षा तुम्ही क्वालिटीकडे लक्ष द्या. वी विश यू ऑल द बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सोनोग्राफी सेंटरचं ओपनिंग झालेलं आहे. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमचे जिल्हा उपाध्यक्ष अजित देवर असेल, वंचित बहुजन आघाडीच्या टीमने आज आमच्या या परिवाराला भेट दिलेली आहे आणि हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आज मोठ्या प्रमाणामध्ये सोनोग्राफी सेंटरची आवश्यकता आहे आणि या माध्यमातून सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून आपला परिवार वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहे. आज सोनोग्राफी सेंटरचं उद्घाटन झालं आहे. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा देतो. आज आपण मोगलपुरा या भागामध्ये संगमनेर सिटीच्या मध्यवर्तीमध्ये डॉक्टर रजा शेख, जे डॉक्टर NS शेख आणि डॉक्टर GS शेख, डॉक्टर GS शेखचे चिरंजीव हे आपल्या संगमनेर भागामध्ये एक फजल डायग्नोस्टिक म्हणून इथं नवीन चालू करण्यात आलेले आहे. ते डॉक्टर चांगले अनुभवी आहेत. त्यांच्या मागं बरेचसं त्यांचं सोनोग्राफी आणि एक्सरे आणि इतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांचा चांगला हात आहे. तर आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना फार फार शुभेच्छा आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो. राजा शेख यांच्या सोनोग्राफी सेंटर आणि डायग्नोस्टिक सेंटरला मी कांबोळी परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांचा अनुभवाचा फायदा आपल्या सर्वांनी घ्यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. पुण्याला त्यांनी जवळजवळ 5 वर्षापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचा लाभ आपल्या रुग्णांना आपण दिला पाहिजे असं माझं मत आहे. मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द